मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवलीला अमृताचा 11वा अध्याय। हा अध्याय आपल्याला आजपासून 31 दिवस 41 दिवस दररोज ऐकायचा आहे। जर घरात कोणी जास्तच आजारी असेल या काही आपले कामं होत नाही आहे, आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, आपल्या मुलांना दीर्घायुष्य मिळावं आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी आणि आपल्या सर्व कामांना यश मिळावं, कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी आणि कितीही कोणीही आजारी कुठलाही रोग तो बरा नाही होत आहे अशा रोगावर हा रामबाण अध्याय शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आहे। तर या अध्यायाचे पारायण कसे करावे? तर या अध्यायाचे पारायण हातात पाणी घ्यायचं, संकल्प करायचा कोणत्या कामासाठी तुम्ही करत आहात। एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या, एक पाण्याची बाटली या ग्लास। हा अध्याय श्रवण झाल्यानंतर थोडीशी रक्षा त्याच्यात टाकायची, जी अगरबत्तीची राख आहे ती कपाळी लावायची आणि ते पाणी प्यायला द्यायचं। या पाण्याने आपल्याला कोणत्याही कामात यश येतो आणि कुठलाही कसाही आजार राहिला तर तो बराच होतो, असं 100% गॅरंटीने सांगत आहे। तर आता आपण या अध्यायाला श्रावण महिनाभर, पूर्ण महिनाभर आपल्याला श्रवण करायचं आहे पूजा करता करता। वेळ नाही पण मिळाला पण वेळ काढून तुम्हाला हा अध्याय श्रवण करायचा आहे। हा एक अध्याय आपण 1000 गायी ब्राह्मणाला दान केल्याचे आपल्याला रोज पुण्यफळाची प्राप्ती होईल, अखंड सौभाग्याची प्राप्ती होईल असा हा अध्याय आहे। तर आता आपण चला हा अध्यायाला सुरुवात करूया। त्या अगोदर जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। तर 2-3 कमेंट्स खूप छान आहेत। तर श्रीमद भागवत पुराण आणि देवी भागवत पुराणावर बी भरपूर काही कमेंट्स आलेले आहे। तर कृष्णाय वासुदेवाय परमात्मने, ताई माझं नाव ऋतुजा शिंदे, माझ्या सासूबाई नित्य नियमाने कहाणी तुमची ऐकत राहतात आणि त्याच्यामुळे आम्हाला पण ऐकायला भेटतं। आज आमच्या सासूबाई तर रडल्या व कहाणी ऐकून त्यांना करमतच नाही आहे तुमचा अध्याय ऐकल्याशिवाय। थँक्स ताई, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तर अशाच काही कमेंट्स आहेत, तर त्या कमेंट्स करण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा आणि रोज व्हिडिओला लाईक करते। धन्यवाद ताई, सगळे व्हिडिओ मी तुमचे खूप ऐकले, येथून पुढे ऐकणार, पण तुमच्या अध्याय मूळ माझ्या एवढं सगळं काही काम झालं मानसिक। मला तुमच्या व्हिडिओला लाईक करते आणि मी रोज पण मला कमेंट करता येत नाही, त्यामुळे याच्यावरती तुम्हाला पाठवते आहे। तर नमस्कार, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, मुंबई भांडूपवरून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। परमात्मने प्रांतकालीन आशाय गोविंदाय। शालिनीताई, माझं नाव रोहिदास माळी, गाव बाभळेनाग, तालुका पारोळा, जिल्हा जळगाव। ताई मी माझी कमेंट वाचली, माझी वय 58 वर्ष आहे। धन्यवाद, कमेंट्स वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। तुम्ही खूप कथा छान सांगता, मी पारनेरहून ऐकत आहे, रोज ऐकते। तुमचं किती कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे। तर खूप खूप धन्यवाद। नांदगाव, परभणी, मुंबई, कल्याण, भरपूर गावांच्या आलेल्या आहे। संभाजीनगर, पुणे, हरी, नांदेड, अम्मनेर, रेखा, दीपके अंतोर्लीहून पण आलेली आहे कमेंट्स। असं कोणाला असं वाटतं की माझी कमेंट्स वाचली नाही, सर्वांची कमेंट्स वाचत राहते। मुंबईहून बोलत आहे, धन्यवाद। पुणे, वाघोली, अन्वी, तर अशा भरपूर काही गावांच्या आहे, तर धन्यवाद असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी। तर आता आपण शिवलीला अमृताचा 11व्या अध्यायाला सुरुवात करूया। त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा, पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या पण गावाचा नंबर येईल। श्री गणेशाय नमो नमः। जे शिवभक्ती करतात, 11वा अध्याय आहे, जे शिवभक्ती करतात, शिवलीला श्रवण करतात आणि सदा शिवाचे पूजन करतात, मनापासून शिवलीलेचा आस्वाद घेतात, त्यात रमतात, ते लोक धन्य होत।
सूत शौनिकादिकांना सांगत होते. रुद्राक्ष महात्म्याची कथा. जे रुद्राक्ष धारण करतात त्यांच्या वाटेला पुण्यच पुण्य येते. ते पुण्य इतके असते की त्याची गणतीच करता येत नाही. शिवमहिमा जाणणारे त्रैलोक्यात धन्य आहे. जो सहस्र रुद्राक्ष धारण करतो त्याला इंद्रादी देव नमन करतात. तो साक्षात शंकरच जणू. त्याचे दर्शनही तारक असते. दंडात प्रत्येक वेळी 16 रुद्राक्ष धारण करावे. शिकेला एक रुद्राक्ष बांधावा. त्यावरून स्नान केले तर प्रयागामध्ये स्नान केल्याचे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. प्रत्येक मनगटात 12 रुद्राक्ष धारण करावे. कंठात 32 व मस्तकाभोवती 24 रुद्राक्ष बांधावे. कानाभोवती प्रत्येकी 6 रुद्राक्ष बांधावे. 108 रुद्राक्षांची माळ कंठात नेहमी धारण करावी. एकमुखी रुद्राक्ष फार महत्वाचा आहे. तो ऐश्वर्य देणार आहे. 5, 6, 8 व 14 मुखाचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात. रुद्राक्षावर जप केला तर सर्व मंत्र फलप्रद होतात. रुद्राक्षाचे पूजन केले तर शिवपूजनाचे पुण्य घडते. रुद्राक्षांचा महिमा फार मोठा आहे. याविषयीची एक गोष्ट आहे ती भक्तांनी आता श्रवण करावी. एकेकाळी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तो न्यायी, चतुर, पंडित आणि विवेकी वृत्तीचा असल्यामुळे प्रजेत प्रिय होता. त्याची पत्नी सुंदर, सुशील, सद्गुणी आणि पतिव्रता अशी होती. पूर्वजन्माच्या पुण्याईनेच अशी पत्नी मिळाली आणि त्याचा प्रधानही सद्गुणी होता आणि हुशार पण खूप होता. पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे त्याला असा मिळाला. पूर्वजन्माच्या पुण्याईने त्याला गुणी, विद्वान, भाग्यवंत पुत्र सुद्धा मिळाले. सर्वज्ञ, कृपावंत, थोर मनाचा गुरु मिळाला. उदार मनाचा गुरु भक्त व प्रज्ञावान शिष्य, तसेच शास्त्रज्ञ, समाशील वक्ता, चतुर, सावधान व प्रेमळ श्रोता, सविवेकी, उद्यमी असं सर्व काही. श्री संपन्न असा यजमान, सुंदर, निरोगी व सुसत्काळातील शरीर हे सर्व पूर्व सुकृतानेच लाभते. भद्रसेन राजा व त्याचा प्रधान हे दोघेही शिवभक्त होते. त्या दोघांना पुत्र प्राप्त झाले. त्यांचे नाव सुधर्म व तारक असे ठेवण्यात आले. दोन्ही पुत्र ही शिवभक्त होते. त्यांना अलंकाराची आवड नव्हती. लोकांनी त्यांना कितीही चांगले वस्त्र घातले तरी ते काढून टाकत असत. शिक्षा केली तरी ते ऐकत नसत. ते नेहमी भस्मपासून रुद्राक्ष माळा घालून शंकराचीच पूजा करण्यात मग्न असत. त्यामुळे राजाला व प्रधानांना काळजी वाटू लागली. त्याच वेळी योगायोगाने पराशर ऋषी राजाकडे आले. त्याच्याबरोबर इतर अन्य ऋषीही होते. पराशर ऋषी हे वशिष्ठ गुरूंचे नातू व कृष्ण द्वैपायन व्यासांचे जनक होते. या पराशरांनी पूर्वी राक्षसाचा नाश केला होता, कारण त्यांचे पिता शक्ती यांना राक्षसांनी फार छळले होते. पराशर ऋषी भद्रसेनाचे कुलगुरू होते. राजाने त्यांचे आदरातिथ्य करून स्वागत केले. नंतर त्यांनी आपल्या पुत्रांबाबत ऋषीजवळ विषय काढला. गुरुवर्य, हे दोन्ही कुमार सुधर्म आणि तारक विचित्रच वागतात. त्यांना विलासी जीवन का आवडत नाही? ते वेगळेच राहतात. भस्म व रुद्राक्ष धारण करतात. कोणाशी फारसे बोलत नाही, मिसळत नाही. महाराज पुढे राज्यकारभार कसा काय चालणार याची चिंता खूप वाटते. आता महानंदाची कथा. पराशर ऋषी म्हणाले, हे दोघे खूप शिवभक्त कसे झाले ते मी तुला आता सांगतो, ते ऐका. पूर्वी काश्मीरमध्ये नंदीग्राम नगरामध्ये महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. ती महानंदा फार श्रीमंत होती. रत्नखचित अशी अनेक वाहने तिच्याजवळ होती. रत्नखचित दांड्या असलेली छत्र चामरे, सोन्यांचे व रत्नकिंकित पलंग, शुभ्र मृदू चांदण्यासारखी शय्या, दिव्यालंकार आणि गाई म्हशींचे खूप खिल्लारे, घोडे, हत्ती, सेवक, सेविका सर्व काही वैभव तिच्याजवळ होते. घरी आई व भाऊ होता. तिचा आवाज खूप गोड होता. गोड गळ्याने ती गाऊ लागली की श्रोते तल्लीन होत. कोकिळ तटस्थ होत. तिचे नृत्य पाहून सर्व चकित होत असत. देशोदेशीचे राजे तिच्यासाठी खास येत असत. ते एका रात्रीसाठी ज्या पुरुषांची सेवा करीत असे त्याला खरा पती मानित असे. ते दुसऱ्या कोणाचाही विचार सुद्धा ती करीत नसे. मग दारावर इंद्र जरी आला तरी ती त्याला परत पाठवीत असे. ती शंकराची अनन्य भक्ती करीत असे. सोमवार करून प्रदोषचे व्रत पाळत असे. शिवरात्रीला ती उपोषण व जागरण करीत असे. नेहमी ती अन्नछत्र चालवीत असे. दररोज अभिषेक करून बेलाची पाने वाहून पूजा करीत असे. दीन दुबळ्यांना इच्छाप्रमाणे दान धर्म करीत असे. श्रावण महिन्यात दररोज कोटी लिंगार्चन 1 कोटी लिंग बनवून त्यांचे पूजा अभिषेक करीत असे. तिने आता एक कोंबडा पाळलेला होता आणि एक माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात, त्या कोंबडा आणि माकडच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून तिने त्यांना नाचायला शिकवले होते आणि नृत्याची जी खोली होती त्यात तिने एक शिवलिंग स्थापन केले होते. त्या प्राण्यांना लिंगासमोर ती नृत्य करायला ते शिकवित असे. त्यांना ती तेथेच बांधून ठेवत असे. महानंदा शिवपुराण ऐके, नृत्य करे, तो दोघी ते श्रवण करीत असे. नृत्य पाहत, गायन ऐकत ती त्यांच्या अंगाला व कपाळावर आपल्या हाताने विभूती लावित असे. तिच्या संगतीने त्यांना शिवभक्ती घडे.
महानंदेची परीक्षा पाहावी म्हणून शंकर एकदा सौदागराचे वेशात तिच्याकडे आले आणि त्यांचे रूप पाहून महानंदा त्यांच्यावर लुब्ध झाली. तिने त्यांचे स्वागत केले व हाताला धरून मंचकावर बसवले. त्यांच्या हातात एक अत्यंत मौल्यवान कडे तिने पाहिले. तिचे लक्ष त्या कड्यावर आहे हे पाहून त्याने आपले कडे काढून तिच्या हातात घातले. त्यावेळी तिला फार आनंद झाला आणि ती म्हणाली, हे कडे तर पृथ्वी तलावर अगदी दुर्लभ आहे. मी ही दुर्लभ अशीच नारी आहे. आजपासून 3 दिवस मी आपली मनपूर्वक सेवा करेन. सौदागर म्हणाला, मी शिवभक्त आहे. माझ्याजवळ एक दिव्य शिवलिंग आहे. ते आता 3 दिवस तू सांभाळ. पण एक मात्र लक्षात ठेव, हे लिंग माझा जीव की प्राण आहे. त्यांचा सांभाळ करण्यात अजिबात कुचराई होता कामा नये. हे हरवू नको. चुकून जरी तुझ्या हातून ते नष्ट झाले तरी मी लगेचच अग्नी प्रवेश करीन. असे म्हणून त्याने एक लखलखीत शिवलिंग वस्त्रातून काढले व तिच्याजवळ दिले. ते शिवलिंग पाहून तिचे तर भानच हरपले. तिने ते आपल्या नित्य शाळेत नेऊन ठेवले. रात्र झाली तो सौदागर महानंदा शयन नगरात विश्रांतीसाठी गेले आणि इकडे तर अचानकपणे नित्य शाळेस आग लागली. ही वार्ता सर्वत्र पसरली. जिकडे तिकडे धावपळ सुरू झाली. महानंदेला तिच्या सख्या उठवायला गेल्या. महानंदे, अगं उठ, तुझ्या नित्य शाळेला आग लागली बघ. हे ऐकताच ती गडबडून उठली. बघते तर काय, आग सर्वत्र पसरली होती. तिला एकदम आपल्या कोंबड्याची व माकड्याची आठवण आली. त्यांना तिने बांधून ठेवले होते, ते सोडून दिले. त्या दोघांचाही आगीपासून बचाव झाला, पण नित्य शाळा सारी जळून गेली होती. आग आटोक्यात आली होती. एवढ्यात सौदागराने एकदम तिला विचारले, महानंदी, तुझी नित्य शाळा जळून गेली आणि आगही आटोक्यात आली, पण माझ्या शिवलिंगाचे काय? ते कुठे गेले? मी तुला दिलेले होते ते शिवलिंग कुठे आहे? आता महानंदेला एकदम आठवण झाली. हाय रे देवा, तुम्ही दिलेले ते शिवलिंग मी नित्य शाळेतच ठेवले होते. आता त्याचे काय झाले असेल? माझ्या हातून केवढा मोठा अपराध झाला. आता मी काय करू? असे म्हणून तिने महानंदा जोरजोरात आक्रोश करू लागली. ते सौदागर म्हणाला, आता मला अग्निप्रवेशात प्रायश्चित घ्यावे लागेल. त्या आत्मलिंगा वाचून मी जगणं अशक्य आहे. एकेकडे महानंदा रडत होती. तिच्या वाड्यातील पेटलेल्या लाकडांचा अग्नी प्रदीप्त करून सौदागराने ओम नमः शिवाय असे नामस्मरण करून अग्नीमध्ये प्रवेश केला. महानंदा त्या सौदागराची 3 दिवस सेवा करणार होती, पण त्या आधीच तो गेला होता. तिने त्याला आपल्या पती मानले होते. पतीच्या अग्निप्रवेशाने तिलाही आता नैराश्य आले. आता जगून काय करायचंय म्हणून तिनेही सगळीकडे संपत्ती दान करून टाकली. रुद्राक्षाने भस्म धारण केले, शुभ्र वस्त्र नेसली व त्याच अग्नीत शिवनामाचा घोष करीत उडी टाकली. ती सती गेली. पतिव्रता धर्म तिने अंगीकारला, पण त्या क्षणी एक आश्चर्य घडले. त्या अग्नीच्या ठिकाणी साक्षात दिव्य स्वरूप कैलासनाथ शंकर प्रकटले आणि म्हणाले, महानंदे, मी सौदागराच्या रूपाने तुझ्याकडे आलो होतो. तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे. तुला काय पाहिजे तो वर माग. महानंदा म्हणाली, संपूर्ण नगर उद्धारून जावं भगवान शंकरा. भगवान शंकराने तथास्तु म्हटले आणि खरोखर तेथे एक अत्यंत विशाल विमान आले. त्यात माता व बंधू यासह सती, महानंदा व सर्व नगरजण बसले. शिवाने ते विमान कैलासास नेले. महानंदेची शिवभक्ती फळास आली. साऱ्यांना असा लोक मिळाला की जेथे आधी व्याधी नाहीत, श्रुदा व तृषा याचा त्रास नाही, भेदबुद्धी नाही, कामाधिक षड विकार नाहीत, द्वंद्व व दुःख नाही, अमृतासारखे मधुर असे जल तेथे असून देववृक्षांची अपार वने व गोधन आहे. चिंतामणी चढवलेले खांब व भिंती असलेली निवासस्थाने तेथे भक्तांसाठी आहेत. प्रत्येक शिवभक्तीची इच्छा तेथे पूर्ण होते. महानंदा शिवलोकी गेले. तेथे पाळलेला कोंबडा व माकड शिवभक्तीच्या प्रभावाने राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्मास आला. पराशर ऋषीने ही कथा सांगून पुढे म्हणाले, सुधर्म व तारक हे नावाप्रमाणे तुमचा उद्धार करतील, यात काही शंका नाही. आता भद्रसेन राजा आपल्या प्रधानांसह पराशरांच्या पाया पडायला लागला व म्हणाला, गुरुवर्य, मला हा एकच पुत्र आहे, तो सुद्धा नवसाने झालेला आहे. तेव्हा त्याचे काय भविष्य आहे सांगावे. यावर पराशर ऋषी म्हणाले, हे राजा, मी भविष्य सांगेन, पण भविष्य ऐकण्याची तुझ्याजवळ ताकद आहे का तेवढी? तुला शोक होईल. मी जे कटू सत्य सांगेन ते ऐकून तू आणि सारी प्रजा तुझी सर्व दुःखी होईल. भद्रसेन राजा म्हणाला, गुरुवर्य, तुम्ही जे काही सांगाल ते सत्यच सांगाल ना, खोटं थोडी सांगणार. जे काही असेल त्याला तोंड द्यायची माझी तयारी आहे. मी सर्व ताकद ठेवीन, पण सत्य सांगा. पराशर ऋषी म्हणाले, आजपासून 7व्या दिवशी तुझा जो मुलगा आहे सुधर्म, तो 12 वर्षाचा पूर्ण होणार आहे आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यूचा योग आहे. ज्या दिवशी तो 12 वर्षाचा पूर्ण होईल त्याच दिवशी तुझ्या मुलाचा मृत्यूचा योग आहे. मृत्यूमुखी पडून जाईल. या ऐकताच भद्रसेनावर जणू आभाळ कोसळले. तो मूर्छित होऊन तिथेच ताबडतोब खालीच जमिनीवर पडला. तेथे हजर असलेले सारे जण राजपुत्राचे हे भविष्य ऐकून हवालदिल झाले. स्त्रियाही आक्रोश करून रडू लागल्या. थोड्या वेळाने राजा शुद्धीवर आला.
पराशर मुनींनी राजास धीर दिला व म्हटले, अरे राजा, तू जर असा धीर सोडलास तर मग कसे होणार? सृष्टीच्या नियमापुढे आपले काही चालले आहे का? मी तुला एक कथा सांगतो, म्हणजे तुझे दुःख हलके होईल. भद्रसेनाने स्वतःला सावरले. पराशर ऋषींनी त्याला सृष्टीचा उत्पत्ती क्रम सांगितला. वेदांच्या निर्मितीचा इतिहासच रुद्र अध्याय म्हणजे सारी वेदांचे सार सांगितले गेले आहे. रुद्र अध्यायाला त्रैलोक्यात फार महत्त्व दिलं गेलेलं आहे. रुद्र अध्यायाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. रुद्र अध्याय संपूर्ण शिवरूप आहे, संपूर्ण शिव आहे. जे रुद्र अध्याय वाचतात, त्यांचे पारायण करतात, दर्शन घेतात, त्यांची संकटातून मुक्तता होते. ब्रह्मदेवाने एकांतात आपल्या 7 पुत्रांना याचा उपदेश प्रथम केला आहे. मग त्या ऋषीपासून संप्रदाय परस्परेने रुद्र अध्याय या भूलोकात आलेला आहे. त्याहून अन्य जप तप ज्ञान दुसरेही नाही. जो पूर्ण रुद्र अध्यायाचे पठण व जप करतो त्याच्या दर्शनाने तीर्थ सुद्धा अधिक पावन होतात. देवही अशा लोकांचे दर्शन करायला अतिशय आतुर असतात. जो हा अध्याय ऐकतो त्याच्यासाठी देव सुद्धा त्यांच्या दर्शनासाठी आतुर होत असतात. एकेकाळी या रुद्र अध्यायाची लोकांनी एवढी साधना केली की सारे जणांचे पुण्य मिळून शिवलोकी जाऊ लागले. त्यामुळे यमपुरी रिकामी होऊन गेली. नरक यातना कोणालाच मिळत नव्हत्या, कारण सर्वजण या रुद्र अध्यायाची सेवा करू लागले. आता यमदूतांना काहीच काम उरले नव्हते. हातातील त्यांनी पाश टाकून दिले, निस्ते रिकामे हिंडू लागले. या प्रकाराने यम अस्वस्थ झाले. त्यांनी ब्रह्मदेवाकडे तक्रार केली, सृष्टीचा मूळ व्यवस्थेला धक्का लागू नये असे काहीतरी करायला सांगा. तेव्हा ब्रह्मदेवाने अभक्ती नामक अशी कृत्या निर्माण केली. अभक्ती याने भक्ती नसावी, फक्त दरिद्रता आणि अशा स्त्रियांमध्ये अभक्ती टाकून दिली की त्यांनी नामस्मरण भगवान शिवाचं करायला नको, म्हणून ही एक कृत्य आहे अभक्ती नावाची. ती अभक्ती दुर्जन नास्तिक म्हणजे तिला देवाची आवड नसते. अभक्ती म्हणजे लोकांच्या मनात शिरून गेली. काही लोकांच्या मनात शिरून गेली, काही लोकांची मन जागृत आहेत, भक्ती करतात, त्यामुळे त्यांची मत्सरी वृत्ती वाढली. मत्सरी म्हणजे द्वेष क्लेश ईर्ष्या करणे, त्यांची वृत्ती वाढून गेली. अशा महिलांची माणसांची शंकराला शत्रू निर्माण व्हावेत अशी त्यांना बुद्धी झाली त्या कृत्याच्या मार्गाने. अशा अभक्त लोकांकडून आता अनेक पापे घडू लागली आणि सृष्टीतील पुण्य कमी झाले. मृत्यूनंतर अनेक जण परत यमलोकामध्ये जाऊ लागले. यमाने आपल्या सेवकांना आज्ञा दिली, जो शिवाचा द्वेष करतील त्यांना अल्पायुष्य करा, त्यांचे आयुष्य कमी करा, त्यांना नरकात घाला, खूप हाल करा. जे हरी व हर यांच्यात उचनीच भेद मानतील त्यांना सुद्धा नरक यातना भोगायला लावा. आणि ज्यांना रुद्र अध्याय मनापासून आवडेल त्यांना तुम्ही ज्यांना रुद्र अध्याय आवडणारच नाही त्यांना तुम्ही कुंभी पाकात नरकामध्ये छळावे. रुद्राचे अनुष्ठान जो कोणी करेल, जो कोणी हा अध्याय श्रवण करेल, वाचेल, कोणाला सांगेल, शेअर करेल, त्यांचे दीर्घ आयुष्य करा, अखंड सौभाग्याची प्राप्ती करा. मुलांना, पतीला, घरातल्या सर्वांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती करून द्या. हे सारे सृष्टीतले रहस्य पराशरांनी राजाला आता सांगितले. म्हणाले, भद्रसेना, तू शंकराची भक्ती कर, भगवान शंकराची भक्ती कर. तू 10 सहस्र रुद्र आवर्तने कर, शंकरावर अभिषेक कर, त्यामुळे तुझ्या पुत्राचा मृत्यूयोग टळून जाईल. 100 घट स्थापन कर, त्यात जल भरून ठेव. दिव्य शक्ती असलेल्या झाडांच्या पानांनी रुद्रांनी त्यांना पाणी घाल, अभिमंत्रित कर आणि हेच पाणी सर्व सुधर्मावर अभिसिंचन कर. असे 7 दिवस रुद्र अध्यायाची 10 सहस्र आवर्तने, 10,000 सहस्र आवर्तने कर. यांची प्रचिती तुला नक्की येईल. पराशर ऋषींनी आपल्यावर आलेल्या सर्व संकटांचा तोडगा सांगितला आणि मग त्यांना राजाला आता खूप आनंद झाला. त्याने मुनींना साष्टांग नमस्कार केला आणि हे सर्व विधी करण्यासाठी पराशर मुनींना राजाने आमंत्रित केले. राजाने हजारो ब्राह्मणांना आमंत्रण दिले. 1000 घटांची स्थापना केली. त्यात मंदाकिनीचे पवित्र जल भरले. प्रत्येक घटात आम्र पल्व घातले होते. रुद्रघोष सुरू झाला. तसा 6 दिवस अनुष्ठान केले गेले. 7व्या दिवशी अनुष्ठान सुरू असताना माध्यान्काळी राजपुत्राचा मृत्यूकाळ समीप येऊन ठेपला. राजपुत्र अचानकपणे मूर्छित झाला. मुनींनी सांगितलेले भविष्य खरे ठरले. आपला पुत्राच्या दुःखाने राजा अस्वस्थ झाला. पराशर ऋषीने राजाला धीर दिला. रुद्र मंत्राने पावन झालेले जल त्यांनी सुधर्माच्या अंगावर शिपडले. त्यात काय आश्चर्य! राजपुत्र लगेच उठून बसला. पराशर ऋषीने राजपुत्राला विचारले, राजपुत्रा, तू मूर्छित का झाला होतास? तेव्हा तो 12 वर्षाचा मुलगा राजपुत्र म्हणाला, एक महाभयंकर कालपुरुष मला घेऊन चालला होता. इतक्यात 4 पुरुष धावत आले. त्यांनी माझे त्या भयंकर पुरुषाच्या हातून सुटका केली. 4घे जण शिवासमान, पंचवदन आणि चतुर्भुज होते. त्या 4ही पुरुषांच्या चेहऱ्यावर अतिशय तेज झळकत होते. त्यांच्या सामर्थ्यापुढे कालपुरुष निष्प्रभ ठरला. 4घांनी मला वाचवले व सावध केले.
आपला पुत्र शुद्धीवर आला, त्याच्यावरची मृत्यू घटका टळली. हे पाहून राजाला आता खूप आनंद झाला. शंकराचा त्याने जय जयकार केला. भगवान शंकराची लीला किती अगाध आहे याचा त्याला आता प्रत्यंत आला. सगळ्या ब्राह्मणांना राजाने नमस्कार केला. राजाला आनंदाश्रू आवरले नाहीत. आपल्या पुत्राचे आयुष्य वाढले हे पाहून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. पुत्र शोकाचे दुःख किती यातना देणारे असते याचा अनुभव त्याला मिळाला होता. देवदेवतांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. सर्वत्र वाद्यांचे गजर सुरू झाले. राजपुत्रावरील मृत्यूयोग टळला होता याचा साऱ्यांना आता आनंद झाला. नगरजनांनी त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला. सगळ्यांनी भगवान शंकराचा जय जयकार केला. भद्रसेनाने होम यथाशास्त्र पूर्ण केला. अमाप द्रव्य दान दिले. भरपूर अन्न दान केले. दरबारातले याचक तृप्त झाले. ब्राह्मणांनी राजाला शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी साक्षात नारद मुनी तेथे आले. वाल्मिकी, व्यास, ध्रुव, प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य त्या त्रिलोकी वंद्य नारदाचे तेथे आगमन झाले. त्याच आगमन म्हणजे जणू गंगेस काशी यावे. सुगंध वनात वसंत ऋतूचे आगमन व्हावे. गरीबाला चिंतामणी सापडावा तसेच होते. नारदाची महती काही वर्णावी. खुद नारायणाचे ते भक्त. 14 विद्या व 64 कलांचे ते स्वामी. त्रैलोक्यात त्यांचा वावर असे. नारदाचे आगमन होताच अग्नी मूर्तिरूप घेऊन प्रकट झाला. स्वतःच्या दक्षिणाग्री, ग्राहपत्य अग्नी, वावनीय अग्नी अशा तिन्ही रूपांनी त्यांना सामोरं झाला. राजा सर्व ब्राह्मणांसह प्रधानांसह त्यांच्या स्वागतासाठी पुढे आला. त्यांनी नारद मुनींना नमस्कार केला. त्यांची पूजा केली. पराशर ऋषी आणि नारदाची भेट झाली. राजा म्हणाला, नारद मुनी, आपण माझ्यावर प्रसन्न व्हावे. माझी काही चूक जर झाली नाही ना, माझी काही चूक झाली असेल तर मला माफ करा, निसंकोचपणे सांगावी. तेव्हा नारद मुनी म्हणाले, मी जात असताना अचानकपणे मला 4 शिवदूत दिसले. ते मृत्यूला हिसकावून लावत होते. तुझ्या पुत्राचा मृत्यू टळला हा रुद्राच्या अनुष्ठानामुळे. धन्य धन्य. दुसरे असे की भगवान शंकराने स्वतःचा पुत्र वीरभद्र याला तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी पाठवले होते. वीरभद्र मृत्यूला म्हणत होता, तू कोणाच्या सांगण्यावरून सुधर्माला नेत आहे? तुला रुद्राचा महिमा ठाऊक नाही का? हा तर दीर्घायुष्य सार्वभौम आता राजा होईल. तेव्हा यमाने चित्रगुप्ताजवळील माहिती सांगितली. त्यात सुधर्माला 12व्या वर्षी मृत्यूयोग लिहिलेला होता पत्रिकेमध्ये. पण तो रुद्र अनुष्ठानाच्या पुण्याईमुळे त्याचा मृत्यूयोग टळून गेला. जो कोणी या अध्यायाचे रुद्र अनुष्ठान करेल, दररोज या अध्यायाचे वाचन करेल, श्रवण करेल, शेअर करेल, त्याला रुद्र अनुष्ठान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. आपल्या पतीला, मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होईल. आणि राजयोग आता जो काही आहे तर त्याला दीर्घायुष्य राजयोग सुद्धा लिहिलेला आहे. कोणाला? सुधर्माला आता यमलोकात सुद्धा नेणे योग्य ठरणार नव्हते. यमाचे ते आता लक्षात आले. तेव्हा वीरभद्राची त्याने क्षमा मागितली आणि निघून गेला. असे नारदांनी सांगताच राजाने नारदांना पुन्हा वंदन केले. नारद निघून गेले. त्यांच्या सांगण्यावरून राजाने सहस्र रुद्र आवर्तने केली. मोठा उत्सव केला. शतरुद्र केला तर माणूस शतायू होतो. असा हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय होता. या अध्यायाचे जो नित्य पठन करतो, मनपूर्वक शिवाशी जोडला जातो, त्याला मुक्ती मिळेल. अशा पुण्यवान माणसाचे चरणतीर्थ जो घेईल तो या जगात उद्धरून जाईल. राजाने पराशर ऋषींना पुष्कळ धन दान दिले. पराशर ऋषींनी सुधर्म व राजाला आशीर्वाद दिला व ते निघून गेले. या भद्रसेनाच्या आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व संतती प्राप्त होईल. त्यांना मृत्यूनंतर शिवलोकात गती प्राप्त होईल. एकदा वाचला तर सहस्र कपिला गायीचे दान दिल्याचे पुण्य लाभेल. अभक्षण, भक्षण, मद्यपान, ब्रह्महत्या इत्यादी महापापे भस्म होतील. कलियुगात तर शिवकीर्तनाचे महात्म्य खूप आहे. शिवलीला अमृताचे पठन केल्याने या अध्यायाचे श्रवण केल्याने दीर्घायुष्य लाभेल. भद्रसेनाने मुलाला राज्य दिले. तारक यास युवराज पद दिले. प्रधानांना बरोबर घेऊन राजा तप करण्यासाठी वनात निघून गेला. शिवा उपासना त्याने केली. नंतर शिवलोकी प्रयाण केले. राजाच्या पुण्याईने व त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला ब्रह्मलोकात, इंद्रलोकात, वैकुंठ लोकात पुष्कळ काळ आनंदाने राहायला मिळाले. राजा व प्रधान अंत समयापर्यंत शिवरूप राहिले. शिवलीला अमृताचा 11वा अध्याय म्हणजे एकादश रुद्राचीच मूर्ती आहे. त्याचे पठनाने 11 रुद्र प्रसन्न होतात. या अध्याय वाचनाने इच्छित फलाची प्राप्ती होते. मृत्युंजय मंत्र आणि शिवलीला अमृत या अध्यायाचे जो पठन करतो त्याची ग्रह पीडा, पिशाच पीडा, दारुण व्याधी यातून सुटका होते. उलट या अध्यायावर अविश्वास ठेवणारा अतिशय अल्पायुष्य होतो. त्याची जो निंदा करेल त्याच्या सानिध्यात सुद्धा राहू नये. अशा माणसाचा जन्म व्यर्थ समजावा. अशा माणसाच्या संगतीत राहू नये. त्याच्याशी बोलू नये. त्याच्या आपल्या घराला पाय लागू देऊ नये. या अध्यायाचे निस्ते नित्य वाचन आणि श्रवण बी केले. जर तसे जमले नाही तर निस्ते श्रवण पण केले. एकाच अध्यायाचे
वाचनाने या श्रवण केल्याने वाचकाचे खूप कल्याण होते. जो नित्य पठण करतो त्यास रुद्र अनुष्ठान करणाऱ्याचे पुण्य मिळते. तर असा स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंड शिवलीला अमृताचा हा 11वा अध्याय होता. तर मी तो तुम्हाला सांगितला. श्री सांब सदाशिवाय पर्ण नमस्तु. तर हा अध्याय मित्रांनो खरोखर खूप छान आहे. या अध्यायाचे दररोज तुम्ही पठण करा आणि श्रवण करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर सुद्धा करा. तर या अध्याय पूर्ण 31 दिवस नाही तर 41 दिवस जर ऐकला तुम्ही तर खूप आपले आयुष्य बदलून जाईल. शालिनी भक्तिसागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे. तर तिकडे तो अध्याय दररोज पांगरीवरून कमेंट्स येते शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलवर. तर एवढं तिचं चांगलं झालं. त्या दिदींचा 4 वर्षापासून एकच अध्याय श्रवण करत आहे. याच अध्याय वारंवार. तर एवढं तिचं सर्व काही चांगलं झालं की मी सांगू नाही शकत. तुम्ही शालिनी भक्तिसागर कथावर जाऊन शिवलीला अमृताचा 11वा अध्यायाची कमेंट्स तुम्ही वाचू शकता की किती जणांना त्याचा लाभ झालेला आहे. खूप जणांना त्याचा लाभ झालेला आहे. तर मित्रांनो जास्तीत जास्त जणांनी या अध्यायाला आता महिनाभर श्रवण करण्याचे करावे आणि शेअर करण्याचे बी करावे. आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत तर आपल्या गावाची कमेंट सुद्धा करावी. तर एक कमेंट्स आहे, कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने. ताई माझं नाव ऋतुजा शिंदे. माझ्या सासूबाई नित्य नियमाने कहाणी ऐकतात आणि त्यांच्यामुळे आम्हाला पण ऐकायला मिळत आहे. सासूबाई तर खूप रडल्या कहाणी ऐकून आणि त्यांना करमतच नाही आहे. तुमचा अध्याय ऐकल्याशिवाय त्यांना आता करमत नाही. तर सासूबाईंना सांगा की रडल्याने काही नाही होणार. थोडासा उसमरा राहतो माझा या तुमचा या कोणाचा पण. तर उसमरा जर निघाला आपल्या शरीरातून मग मनाला थोडं जड पण राहतं तर ते हलकं होतं. बस एवढंच आहे. तर सासूबाईंना आईंना माझा नमस्कार सांगा तुमच्या सासूबाईंना आणि धन्यवाद कमेंट्स केल्याबद्दल. खूप काही कमेंट्स आलेले आहे पण मी आज अर्ध्या पण कमेंट्स वाचल्या नाही. 10-15 मिनटं चालले जातील म्हणून. तर अशाच काही कमेंट्स करण्यासाठी खूप खूप धन्यवाद. स्टार्टिंगला पण मी कमेंट्स वाचली पण नमस्कार करायचा विसरून गेली. तर परत वाचून नमस्कार करते आणि जय श्री महाकाल कमेंट्स बॉक्समध्ये करा सर्वांनी.